गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेध तोच खरा गुन्हे शोध. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील वाल्मिक कराड सूत्रधार खंडणीला आडवे येणाऱ्यास आडवे करा अशी धमकीच दिली होती. नमस्कार, मी मीनाक्षी घुडके. गुन्हे शोध न्यूज नेटवर्क या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. बीड जिल्ह्यातील मत्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा वाल्मिक कराड हाच मास्टर माइंड असल्याचे सीआयडीने दाखल केलेल्या दोषारोप पत्रामध्ये म्हटले आहे. देशमुख हत्येसह इतर गुन्ह्यांचे 1000 पानांचे दोषारोप पत्र सीआयडीने गुरुवारी बीडच्या मकोका न्यायालयात दाखल केले. दोषारोप पत्रात वाल्मिक हा आरोपी क्रमांक 1 आहे, मात्र सरपंच देशमुख याचे लोकेशन देणाऱ्या सिद्धार्थ सोनवणे याचे नाव या दोषारोप पत्रातून वगळण्यात आले आहे. त्याच्या विरोधात पुरावा नसल्याचा खुलासा सीआयडीने केला. खंडणीला आडवे येणाऱ्यास आडवे करा अशी धमकीच दिली होती. वाल्मिक कराडने त्यानुसार पूर्व नियोजित सरपंच देशमुख हत्या दुर्दैवी प्रकरण घडले त्या अगोदर अॅट्रॉसिटी व मारहाण आणि खंडणी या गुन्ह्यांचा तपास सीआयडीकडे होता. या गुन्ह्यात कराडसह 9 जण आरोपी होते. आरोपींची नावे आणि कुणावर कोणते गुन्हे: वाल्मिक कराड खून 1, विष्णू चाटे खून 1, सुदर्शन घुले खुनाचा प्रयत्न 1, अपहरण 2 खून, प्रतीक घुले विनयभंग 1, दुखापत 1, खून 1, सुधीर सांगळे खून 1, महेश केदार खुनाचा प्रयत्न 2, खून 1, चोरी 1, दुखापत 1, जयराम चाटे खुनाचा प्रयत्न 1, दुखापत 1, खून 1, कृष्णा आंधळे फरार खुनाचा प्रयत्न 1, दुखापत 1, खंडणी 1, खून 1. सिद्धार्थ सोनवणे याने संतोष देशमुख यांचे लोकेशन दिल्याचा आरोप होता. सध्या तो न्यायालयीन कोठडीत असून लवकरच बाहेर येणार असल्याचे समजते. दोषारोप पत्र दाखल केलेल्या आरोपींवर 11 गुन्हे दाखल आहेत. पैकी 8 गुन्ह्यांचे आरोपपत्र कोर्टात दाखल आहे. सरपंच, तुला जिवंत सोडणार नाही. 6 डिसेंबर 2024 रोजी वाल्मिकला खंडणी दिली नाही म्हणून सुदर्शन घुलेसह इतर मत्साजोगला गेले. येथे कंपनीच्या सुरक्षा रक्षकाशी वाद घालत असतानाच सरपंच संतोष देशमुख तेथे आले. त्यांनी असे करू नका अशी विनंती करत अडवले. यावर घुले याने सरपंच तुला बघून घेऊ, जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली होती. प्रकरण केस कोर्टात वर्ग 8 आरोपींना अटक केली असून कृष्णा आंधळे हा घटनेपासून फरारच आहे. सीआयडीने अनेक आरोप प्रत्यारोप झालेल्या या हत्या प्रकरणाचा तपास पूर्ण करून दोषारोप पत्र दाखल केल्यानंतर हे प्रकरण केज न्यायालयात वर्ग करण्यात आले आहे. दोषारोप पत्रातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या.